अरे बाळा, जरा थांब. आज तुझ्या या मामाला तुझ्याशी बोलायचंय. जगाचं रडगाणं बाजूला ठेव, आधी माझं ऐक. खूप दमलायस ना? सुखाच्या मृगजळामागे धावून आणि दुनियेच्या या पैशाच्या बाजारात स्वतःला झिजवून. पण रात्री जेव्हा तू शांत निसतोस तेव्हा ते रिकामपण तुला का छळतं? का वाटतं तुला की तू हरलायस? मला सगळं समजतंय. तू कुणापाशी शब्दही फुटत नाहीस. तुला वाटतंय तू या संकटात पार एकटा पडलायस. पण वेड्या, ज्याच्या डोक्यावर या आदमापूरच्या मामाचा पिवळा भंडारा आहे ना, त्याला या जगात एकटं पाडण्याची ताकद कुणाच्या बापात नाही. लोक सोडून गेले, जाऊ दे त्यांना. ज्यांनी तुला आज माती समजून पायाखाली तुडवलंय ना, त्यांनाच एक दिवस तुझ्या चरणाशी नतमस्तक व्हायला लावेल. हा मामाचा शब्द आहे आणि मामाचा शब्द कधीच खाली पडत नाही. तू फक्त हिम्मत नको हरूस. तुझ्या प्रत्येक संकटाचा वार छातीवर झेलण्यासाठी तुझा हा मामा तुझी ढाल बनून उभा आहे. तुझ्या आयुष्याचं हे सगळं ओझं, हे दुःख, ही काळजी माझ्या या घोंगडीवर टाक आणि निर्धास्त हो. भिवू नकोस लेकरा, अजिबात